यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। 15 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅच मध्ये किती पोरं रनिंग साठी सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना रनिंग मध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंट साठी काय टाइम होता, सेकंड ग्रुप साठी काय टाइम होता, तिसऱ्या ग्रुप साठी काय टाइम होता, चौथ्या ग्रुप साठी काय टाइम होता, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायचे नाही, जे की आज भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केले। आणि त्याचबरोबर ग्राउंड झाल्यानंतर कोणकोणते या ठिकाणी डॉक्युमेंट चेक केला जात आहे, काय काय प्रोसेस त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर संपूर्ण माहिती मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची या ठिकाणी सांगणार आहे। आणि त्याचबरोबर उंची वगैरे किती या ठिकाणी लावल्या जात आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता, 15 नोव्हेंबरला ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट मुलांनी या ठिकाणी चुका कोणत्या केल्या ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 15 नोव्हेंबरला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होते तर ते आज सकाळी 15 नोव्हेंबरला त्या ठिकाणी आले, त्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी झालं होतं। म्हणजे सांगायचं एवढंच की ही चूक आपल्याला करायची नाही आहे। तर ज्या दिवशी आपला ग्राउंड आहे त्या दिवशी आपल्याला यायचं नाही, तर एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं एक लक्षात ठेवा। ज्यांचा आज 15 नोव्हेंबरला ग्राउंड झाला तर ते विद्यार्थी 14 नोव्हेंबर पासूनच कोल्हापूर सेंटरवर त्या ठिकाणी रात्री 7 ते 8 वाजतापासून रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या गोष्टीत आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 15 नोव्हेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर 15 नोव्हेंबर ग्राउंडची तारीख होती तर ते विद्यार्थी 14 नोव्हेंबरला रात्री या ठिकाणी 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी गेटवर हजर होतं रात्री। आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिली आर्मीवाल्यांनी। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस दोन डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केला जातात, आधार कार्ड आणि आपलं हॉल तिकीट। ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जातात आणि ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आधार कार्ड नेलं नाही तर त्यांना एंट्री दिला जाते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगला उंची त्या ठिकाणी मोजल्या जाते, ठीक आहे। आणि उंची झाल्यानंतर ज्यांची बसली नाही त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आर्मीवाले मुलांना त्या ठिकाणी काही सूचना देतात आणि सूचना वगैरे झालं मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी करत आहे चांगल्या पद्धतीने। आणि हे सर्व काही झाल्यानंतर 12 जसे वाजले 12 वाजतापासून जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट स्कॅन त्या ठिकाणी केलं जातं, हॉल तिकीट सगळ्यांचे स्कॅन या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये जवळपास 100 बॅच त्या ठिकाणी तयार केला जात आहे। एका बॅचमध्ये रनिंग साठी जे 100 पोरं त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे। 100च्या अशा बॅचेस त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तर त्या 400 मीटरच्या ट्रॅक पाशी त्या ठिकाणी नेले आणि त्याचबरोबर जे तिथून जे विद्यार्थी मित्रांनो टोटल 100 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो धावण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी तयार ठेवले आणि जसं त्या ठिकाणी गो केलं तसे विद्यार्थी त्या ठिकाणी धावले एक लक्षात ठेवा। तर एका बॅचमध्ये आज 100 पोरं रनिंग साठी सोडले आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग मधून जे मुलं त्या ठिकाणी पास केले तर जवळपास 70च्या वर पोरं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग मध्ये पास केले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे एक्सिलेंट साठी जो त्या ठिकाणी टाइम होता तर पहा एक्सिलेंट मध्ये मी तुम्हाला सांगून देतो, एक्सिलेंट मध्ये जवळपास 27 ते 28 विद्यार्थ्यांनी रनिंग काढले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुप मध्ये सुद्धा 30 विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुप मध्ये 10 ते 12 जण होते आणि चौथ्या ग्रुप मध्ये जवळपास 7 ते 8 विद्यार्थी त्या ठिकाणी होते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एक्सिलेंट साठी जो टाइम देण्यात आला होता तर पहा 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत एक्सिलेंट साठी टाइम दिला जातो आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आणि तिसऱ्या ग्रुप साठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे। आणि चौथ्या ग्रुप साठी जो 1600 मीटर रनिंग साठी टाइम दिला जात आहे तर तो 6 मिनिट 15 सेकंड पर्यंत टाइम दिला जात आहे। तर एवढा टाइम या ठिकाणी यारो कोल्हापूरला या ठिकाणी होता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंग मध्ये फेल झाले तर त्यांना तिथूनच बाहेर त्या ठिकाणी केलं जातं आणि ज्यांनी रनिंग काढली तर त्यांच्या हातावर जे विद्यार्थी मित्रांनो शिक्के दिले जात आहे। ज्याने एक्सिलेंट मध्ये रनिंग काढली एक्सिलेंटचा शिक्का, सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, ठीक आहे। तर हे काही प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जातो, नॉर्मली फॉर्म आहे, आपली पर्सनल माहिती लिहावी लागते आणि फोटो वगैरे त्या ठिकाणी चिपकावा
लागत आहे। आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचा त्या ठिकाणी काय होत आहे, लॉंग जंप त्या ठिकाणी घेत आहे। लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जात आहे। झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्स काढायला लावत आहे। लॉंग जंप आणि झिगझॅग जरी आपली पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स भेटते। नॉर्मली आहे लॉंग जंप आणि झिगझॅग हे पडली नाही तरी दुसरा चान्स भेटते, याला मार्क नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। हे झाल्यानंतर पुलअप्स वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची उंची त्या ठिकाणी मोजल्या जातात। उंची त्यामध्ये जे 168 सेंटीमीटर उंची घेतली होती जीडीची, आणि त्याचबरोबर जे छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर घेतलं जात आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे, तर एवढं त्या ठिकाणी मोजल्या जात आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांची एक त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांचं त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलांना त्या ठिकाणी नेलं जात आहे। तर रातभर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी चालत आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते लागते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते तर पहा आधार कार्ड आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, टीसी लागणार आहे, त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यास दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही नेऊ शकता। त्याचबरोबर पोलीस व्हेरिफिकेशन आपल्याला लागणार आहे, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा म्हटलं जाते। तर पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पाहिजे एक लक्षात ठेवा, कारण की पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी न्यास लागते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जातं। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, आणि त्याचबरोबर आपल्याला फोटो त्या ठिकाणी जवळपास 30 ते 40 फोटो असू द्या, कारण की रनिंग काढल्यानंतर भरपूर फोटो त्या ठिकाणी चिपकवला लागत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फोटो त्या ठिकाणी जास्त लागत आहे, तर जवळपास 30 ते 40 फोटो सोबत न्या तुम्ही, ठीक आहे। तर एवढे काही या ठिकाणी डॉक्युमेंट लागत आहे, आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सोबत न्या। एक झेरॉक्स त्या ठिकाणी आर्मीवाले मागतात, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त आर्मीवाले पाहिजे, फक्त ते नाव वगैरे पाहिजे, आपला काही कुठे मिस्टेक वगैरे आहे का, तर खरीच ह्यावाला विद्यार्थी आहे का हे काही त्या ठिकाणी पाहण्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट मागत नाही, फक्त चेक करत आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा या ठिकाणी लागते। नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला नोटरी वकिलाच्या घरी जाऊन या ठिकाणी करायची आहे। तर तुमच्याजवळ एक फॉर्म आहे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे तुमच्याजवळ। जेव्हा तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर त्याने जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिंट दिली आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरची म्हणून, तर तो फॉर्म जे ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर तो फॉर्म घेऊन जाता डायरेक्ट वकिलाच्या घरी। कुठं आहे तुम्ही कुठं आहे नोटरी केली चालते, आपल्या जिल्ह्यामध्ये केली चालते, कोल्हापूरमध्ये केली चालते, किंवा तुमचा जो पण जिल्हा असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये केली चालते। तर वकिलाच्या घरी जायचं आणि डायरेक्ट त्याच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला 100 रुपयात नोटरी करून देणार आहे। तर 100 रुपये लागते नोटरी करायला, आणि जवळपास 2-4 मिनिटाचं काम आहे। तर नोटरी या ठिकाणी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन करायची आहे, ॲडव्होकेटच्या घरी, कारण की ॲडव्होकेटचे जे घर आहे प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये शहरामध्ये आहे, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरचे पाटीस लागले राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे आज जे विद्यार्थी मित्रांनो आर्मी रॅली भरती यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं। भरतीचा पहिला दिवस होता आज कोल्हापूर यारोचा, तर आज 15 नोव्हेंबरला अशा प्रकारे ग्राउंड झालं। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय